नमस्कार, मी ज्योती पाटील. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवतोय डोरेमॉनचा फेवरेट डोरा केक. म्हणजेच लहान मुलांचा तर एकदम फेवरेटच आहे की हा. चला तर एकदम कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारा हा पदार्थ आज आपण बनवतोय. मुलांना जर दिला तर मुलं वारंवार तुम्हाला हेच करून मागतील. अगदी तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा मग मधल्या सुट्टीत त्यांना खायला तर आवडेलच किंवा मग शाळेतून आल्यावर सुद्धा आपण हे बनवून ठेवू शकतो. खूप सोपी पद्धत आहे. पाहू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आणि एकदम झटपट होतो. जास्त वेळ न लावता आपण रेसिपी पाहूया. तर इथं आपण कशापासून बनवते ते पाहूया. इथे एक पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत मैदा. जर तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं असेल तर दोन्ही प्रमाण अर्धा अर्धा सम प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. एक वाटी मैदा घेतला असेल तर दुसरी वाटी सुद्धा आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. मी एक वाटी मैदाच घेतलेला आहे. त्याची अर्धी वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे. साखर आपण मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. व्यवस्थित असं त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि पाव वाटी आपल्याला मिल्क पावडर घ्यायचा आहे. मिल्क पावडर टाकणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळेच या डोरा केकला कलर खूप सुंदर येतो. जर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क असेल तर मिल्क पावडर न टाकता कंडेन्स मिल्क टाकायचं आहे 3 चमचे. यामध्ये आपण पूर्ण मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला जे काही वस्तू टाकायची आहे ते पाहूया. इथं पाव चमचा बेकिंग पावडर घेतलेला आहे. बेकिंग सोडा घेतलेला नाहीये मी, बेकिंग पावडर वापरलेला आहे. त्याच्यामुळे जे आपले पॅनकेक आहेत ते एकदम हलके फुलके होतात. त्यासाठी बेकिंग पावडर टाकलेला आहे. आणि इथं बटर घेतलेलं आहे. मेल्टेड बटर घरगुतीच बनवलेलं आहे. विकतचं असेल तर ते सुद्धा वापरू शकता. 2 चमचे घेतलेला आहे. इथं यामध्ये थोडंसं गरम केलेलं आहे. यामध्ये टाकून द्यायचं. याचा फ्लेवर खूप छान येणार आहे. शिवाय आपण याच्यामध्ये मध आणि व्हॅनिला एसेन्स कुठेही वापर केलेला नाहीये. त्यामुळे मी बटर घातलेला आहे. जर तुमच्याकडे असेल तर ते वापरू शकता. दूध घेतलेलं आहे. तर 1 वाटी पण एकदम करून आपल्याला टाकायचं नाहीये, कारण यामध्ये साखर आहे. साखर लगेच वितळली जाते आणि आपलं मिश्रण जे आहे ते पातळ होण्याची शक्यता असते. थोडं थोडं करून आपल्याला हे मिश्रण जे आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा जो कन्सिस्टन्सी आहे ती योग्य राहायला हवी. जास्त पातळ पण नकोय आणि जास्त घट्ट पण नकोय. जशा पद्धतीने मी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीनेच याची जी कन्सिस्टन्सी आहे ती व्यवस्थित यायला हवी. तरच आपले पॅनकेक जे आहे ते खूप सुंदर आणि हलके फुलके होणार आहेत. या पद्धतीने आपण जसं की केकसाठी बॅटर बनवतो त्या पद्धतीचंच आपल्याला बॅटर पाहिजे. कुठेही पातळ नकोय किंवा कुठेही घट्ट नकोय. या पद्धतीनेच आपल्याला हे जे मिश्रण आहे ते तयार करून घ्यायचं आहे. काहीही साहित्य एक्स्ट्राचं नाहीये. आपलं घरगुती साहित्य जे असतं त्याच पद्धतीचं हे साहित्य आहे. पाहू शकता कुठेही घट्ट नाहीये. अगदी सहज आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तवा गरम करायला ठेवलेला आहे. नॉनस्टिकच भांडं वापरायचे. मिश्रणाची जी कन्सिस्टन्सी आहे, मिश्रण कितपत घट्ट आहे पाहू शकता. अगदी त्याच्यावरती चमच्याने सोडून द्यायचं आहे. कुठेही त्याला पसरवायचं नाहीये. इतपत आपल्याला मिश्रण पातळ हवंय, कुठेही घट्ट नकोय. 2 मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत. 2 मिनिटच लागतात अगदी त्याला व्हायला, जास्त वेळ घेत नाही. आणि गॅस कुठेही फुल करायचा नाहीये. मध्यम गॅसवरती तवा तापून झाला की आपला मीडियम वरतीच ठेवायचा आहे. कुठेही फुल करायचा नाही. जर आपण जास्त स्पीड वाढवली गॅसची तर करपण्याची शक्यता येऊ शकते. जाळी तर खूप सुरेख आलेली आहे आणि बघू शकता कलर तर किती अप्रतिम आलेला आहे. एकदम सुंदर आणि सुरेख असा आपला डोरेमॉनचा डोरा केक तयार झालेला आहे. मुलांना जर तुम्ही ही रेसिपी बनवून दिली तर तुम्हाला ते रोजच बनवून मागतील. पण मैदा खाणं आपल्या शरीरासाठी जास्त चांगलं नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही गव्हाच्या पिठाचा सुद्धा बनवू शकता. या पद्धतीने आपण सगळेच डोरा केक बनवून घेणार आहोत. एवढ्या मिश्रणात माझे 6 ते 7 ते 8 असे डोरा केक झालेले आहेत. पॅनकेक झालेले आहेत. या पद्धतीने सगळेच बनवून घ्यायचे आहेत. एक बनण्यासाठी आपल्याला अवघा 2 मिनिट लागतात. 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही. दोन्ही साईडनं आपण थोडं थोडं भाजून घेतलेलं आहे. एक साईडनं जर घेतलं तर आतून जो मिश्रण आहे ते कच्चं किंवा मग पीठ लागण्यासारखं वाटतं. तवा पाहू शकता कुठे कमी जास्त झाला गरम तर थोडंसं लालसर कलर येतो. त्याच्यामुळे तवा जो आहे ते आपली गॅसची फ्लेम जी आहे ती कुठेही जास्त ठेवायची नाहीये. एकदम जाळीदार आणि मऊ अशी आपली डोरा केक पॅनकेक तयार झालेले आहेत. आता हे सर्व कशासोबत करायचं. इथे मी शुगर सिरप घेतलेला आहे, चॉकलेट सिरप. याच्यावरती मिश्रण टाकून घ्यायचंय. जर तुमच्याकडे डार्क कंपाऊंड चॉकलेट असेल किंवा मग पीनट बटर असेल
बऱ्याच काही गोष्टी असतात चॉकलेटमध्ये आपण त्यासुद्धा ह्याच्यावरती टाकू शकता, पण स्पेशली ह्याच्यामध्ये चॉकलेट सिरप या पद्धतीनेच वापरलं जातं. पीनट बटर वापरू शकता. अशा पद्धतीने हे आपले डोरेमॉनचा डोरा केक तयार झालेला आहे. चॉकलेट सिरप पातळ असल्यामुळे जाळीतनं बाहेर आलेला आहे. पाहू शकता एवढी आपली जाळी झालेली आहे डोरा केकला. एकदम हलकी फुलकी रेसिपी आहे आणि एकदम कमी वेळेमध्ये होते. एकदम टेस्टी तर आहेच आहे, मुलांना तर खूप जास्त आवडते. असं जर त्यांना बनवून दिलं तर ते वारंवार मागतील. खूप सुंदर अशी ही आपली रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला या व्हिडिओतील माहिती नक्कीच आवडली असावी. माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. याच पद्धतीने सगळे डोरा केक आपण तयार करून घ्यायचेत आणि मुलांना नक्कीच खायला एकदा का होईना तुम्ही करून बघाच. खूप सोपी आणि सुटसुटीत रेसिपी आहे. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत एन्जॉय करा मस्त असे डोरेमॉनचे डोरा केक. नक्कीच तुम्हाला हे आवडतील आणि मुलांना सुद्धा आवडतील. नक्की एकदा ट्राय करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.